ॲज अ डर्मेटॉलॉजिस्ट आणि त्यातला एक्सपर्ट तुम्ही याबद्दल काय सांगाल? महागडे ब्रँड्स व्हर्सेस लोकल प्रॉडक्ट. त्यापेक्षा मी सांगेन की इन्ग्रीडियंट्स आणि कंटेंट पाहायला पाहिजे. ओके. आणि महागडे प्रोडक्ट्स खूपच महागडे आहेत. ते काम करतील, नाही करतील असं नाहीये किंवा लोकल ब्रँड आहे त्याच्यातले पण इन्ग्रीडियंट्स बरोबर नाहीयेत असं नाहीये. हं, हं. एक मीडियम रेंज जे असतं जिथे R&D होतं, हं, हं. रिसर्च अँड डेव्हलपमेंट हं. हा एक डिपार्टमेंट असतो आणि त्यानंतर तो प्रॉडक्ट येतो सगळ्या स्टडीज नंतर. त्या हं. प्रॉडक्टवर आपण विश्वास ठेवू शकतो. हं, हं. आणि जे लोकल ब्रँड आहे, ते फेक पण असू शकतंय. सेकंड कॉपी, थर्ड कॉपी पण असू शकते. ठीक आहे. बरोबर. त्यांना R&D करायची गरज नाही पडली. हं. त्यांना तो रॉ मटेरियल त्या क्वालिटीचा म्हणजे त्यांनी वापरला नसेल. हं, म्हणून हं. ते 150-200 ला मिळते. हं. आता बरोबर. व्हिटॅमिन सी फॉर एक्झाम्पल 150-200 ला मिळणारं पण व्हिटॅमिन सी आहे. हं. पण व्हिटॅमिन सी हे जे आहे, हे ऑक्सिडाइज झाल्यावर काही कामाचं नाही. म्हणजे ओके. ते एक्सपेन्सिव्ह सीरम पासून ते एक्सपेन्सिव्ह लिक्विड कधी पण बनू शकतं. म्हणजे जे ऑक्सिडेशन झाल्यावर त्याचा कलर ऑरेंज टू ब्राउन होतो ओके. आणि त्याचा पीएच पण म्हणजे तो जास्त ॲसिडिक होईल आणि तेही काही कामाचं नाही. स्किन इरिटेट करेल. ओके. जे आपल्याला फायदा आहे ते सोडून ते नुकसान होणार आहे. सो असं कुठलंही लोकल असो की प्रीमियम ब्रँड असो, विथआऊट प्रॉपर ॲडवाइस ते हं. घेतलं नाही पाहिजे.